हे सर्व मणके आहेत. याच्या मधून सेंटरला मोठीवाली स्पायनल कॉर्ड जाते, याची इथून इथपर्यंत जाते, बरोबर. आता त्याच्या आजूबाजूला ना लिक्विड असतं. ते लिक्विड तुमचं L2 L3 L4 ला सुकलेलं आहे. त्यामुळे ते स्वतःच आतमधल्या आतमध्ये स्पायनल कॉर्डवर प्रेशर आणत आहे. आमचं काय काम असतं हे बघा, हे बाहेर आलेलं आहे ना, आम्ही हे बघा इथे ऍडजस्ट, आम्ही असं हे सरकू शकतो ना, तर हे ऍडजस्ट करून ते आतमध्ये सरकवायचा प्रयत्न करतो. पण ते जे याच्या आतमध्ये जे मेन आहे म्हणजे हे बघा, हा वाला मोठा वाला, हा इथे आम्ही काहीच ऍडजस्ट नाही करू शकतो, कारण हे एवढं स्ट्रक्चरच याच्यासाठी आहे की आतमधली स्पायनल कॉर्ड हलावी नाही म्हणून. आता तुम्ही जेव्हा असं उठता तेव्हा ती तिथे कॉम्प्रेस होते त्या स्वतःच्याच बाजूबाजूच्या ह्याच्याने, आणि तुम्हाला पटकन पडल्या इथे मुंग्यासारखं येतात, मुंग्या आणि पडल्या इथे पण मुंग्या येतात. कारण उगाच काय हे बघा 3-4 हजार रुपये म्हणून छोटी अमाऊंट नाही आहे कोणासाठी, बरोबर आहे. मी तुमचे 4 हजार रुपये घेऊन करू काय, जर मी तुम्हाला तेवढा फायदाच देऊ शकणार नाही, करून देखील नाही एवढा फायदा, थोडाफार तर होईल का नाही. काय होतं तुम्हाला, दुखतंय का कुठे बाकीचं काय? बाकीचं कसं माहितीये सर, ते बघा असं उठलं ना, ते बघा हे असं उठावं लागतं. बाकी जे चालताना ना कमीत कमी 10-15 पाऊल चाललं तर असं वाटतं नको बसावं, आणि इथून त्याच्यावर हे बघा, मी गॅरंटी काही घेत नाही, तुम्हाला क्लिअर सांगितलं, बरोबर आहे. मी मेहनत करायला तयार आहे, पण सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगणं माझं जिम्मेदारी आहे. जे लोक बाकी सांगत नाही, मी क्लिअर तोंडावर सांगतो की ही गोष्ट ठीक होऊ शकणार नाही, आणि ही जर तुम्ही लवकर ठीक करून घेणार नाही, कोणती असं उठताना मुंग्या येऊन पडणं, तर वरचं करून काहीच फायदा नाही. बरं वाटलं सर, खूप बरं. ट्रीटमेंट नव्हती घेणार, काय घ्यायचे देणार नव्हतं मी. नाही तुम्ही घेणारच नव्हते, पण घेतले त्याबद्दल आभारी. पण मी बोललो ना सर, शरीरामध्ये कधी मी असं कोणाचं, काही लोक मसाज वगैरे करतात, मी ते देखील नाही केलं, आज पहिल्यांदाच केलं. मसाज तर आपण नाही, ते जे केलं ते फोकस हे जे आले मी ते केले, मोडले ते. तुम्हाला जे हे आहे ना, तुम्हाला पुष्कळ सारखे इश्यूज आहेत, बरोबर आहे. मोडिक चेंजेस म्हणजे साईडला जे लोकांच्या डिस्क हर्निएट होतात ना, तर तसं तुमचा मनका आतमध्ये पोखरला जातोय, तेही 4-4, 5-5. नंतर तुम्हाला फॅसेटल जॉईंट सिंड्रोम आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, आपण जेव्हा मुवमेंट करतो ना, तर तो जो जॉईंट फिरतो तिथे काट्यांसारखे आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे ना ती जी तुमची डिस्क आहेत त्या पण सर्व डिस्कची हाईट कमी झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त 3 जागेवर तुमची जी मेन स्पायनल कॉर्ड आहे ती डायरेक्ट मध्ये दबते. एका ठिकाणी तर 5.5 mm पर्यंतच राहिली आहे. जेव्हा दबते ना तेव्हा ते तर आता आपण प्रयत्न केलेला आहे त्याला फ्री करायचा. मी तुम्हाला सांगितलं होतं मी काही प्रॉमिस करणार नाही, पण आता बघू काय होतं. फक्त आता एकच गोष्ट नाही करू शकत मी, ती क्लिअर सांगितली होती की लिगामेंटम फ्लेव्हम हायपरट्रॉफीमुळे तुम्ही जेव्हा उभे राहता तेव्हा तुम्हाला जे पडल्यासारखं होतं, तर ती मेन स्पायनल कॉर्ड स्वतःच्या प्रेशरनी पडत आहे त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींच्या, तर ती मी ठीक करू शकत नाही, ती ऑपरेशन शिवाय जात नाही. बाकीचं तुम्ही सर्व चेक करून घ्याल. तुमच्या पायाला जो नमनेस आहे दोन्ही, हा, तर तो हळूहळू यायला पाहिजे. आज आलेला आहे. मी युजली कोणाला बोलवत नाही, पण आपण 1 आठवड्यानंतर बघू तुमचं काय करायचं. आय कांट प्रॉमिस. 1 आठवड्यानंतर मी आणि मिसेस येणार सर, मिसेसला पण प्लीज करायचं. हात सरायचं नाही, तुम्ही लबायच्या मोठ्या असं नाही करायचं, असं नाही करायचं. नाही आपण चांगलं नाही वाटत, मला नाही वाटत आवडत. कारण काय माहितीये, मिसेस खूप मेहनत पण करते घरात, आमच्या नातवंड्या वगैरे सर्व. ते कधी कधी बोलते अरे राव, अरे डावा साईडला दुखतो. काय म्हणता, आमची मी ट्रीटमेंट आवडली सर, खूप आवडली. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. नाही तुम्ही मला हे पण द्या ऍडव्हर्टाइजमेंट. आणि 1-2 लेडीज आहे आणि 1 जेंट्स पण आहे आमचे ऑफिसमध्ये, त्यांना प्रत्येकाला 1-1 तास कमी लागतो माहिती आहे.